नमस्कार. स्टडी स्पेस मराठीवर सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक सक्सेसफुली रन केल्यानंतर आपल्याला बघायला मिळतं की पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकची सुद्धा जाहिरात आलेली आहे. फक्त मुद्दा हाच आहे की ही परीक्षा ऑफलाईन होणार आहे आणि तुम्हाला फॉर्म भरायला वेळ हा फक्त आणि फक्त 6 दिवस वेळ आहे. लक्षात घ्या, 4 तारखेपासून 4 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट एवढाच कालखंड असणार आहे ऑनलाईन फॉर्म फिलिंगचा. त्यामुळे प्रत्येकाने लवकरात लवकर आजच्या आज फॉर्म भरून घ्या. शेवटच्या दिवसापर्यंत वाट बघू नका. 6 दिवसामध्ये लगेच इकडचे तिकडे दिवस होऊन जातील, आपल्याला कळणार नाही आणि शेवटचा दिवस येईल. पुणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी हा एक महत्त्वाचा चान्स असणार आहे. का सांगते तुम्हाला, कॉम्पिटिशन तुमचं ऑटोमॅटिकली संपूर्ण महाराष्ट्रासोबत संपलेलं आहे. तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील मुलांसोबत कॉम्पिटिशन करायचं आहे आणि त्यासोबत आपल्या जिल्ह्यात राहून काम करणं ही कधीही, किंवा आपल्या घरापाशी राहून काम करणं ही खूप जास्त सुखाची गोष्ट असे लक्षात घ्या. पैसे नक्कीच आपल्याला जर कमी वाटत असतील, पण घरात राहून काम करणं कधीही तुमच्या सगळ्या गोष्टीसाठी, तुमच्या मेंटल हेल्थसाठी, फिजिकल हेल्थसाठी, सगळ्या गोष्टीसाठी आपल्या घरापाशी, आपल्या घरात राहून घरातलं खाऊन राहणं हे सुखाचं असतं. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाने, जे पुणे जिल्ह्यातून माझं लेक्चर बघतायत, तर त्या प्रत्येकाने फॉर्म भरला पाहिजे आणि त्या प्रत्येकाने अभ्यास केला पाहिजे. तुम्हाला अभ्यासक्रमाचं काही टेन्शन घ्यायची गरजच नाही आहे बिलकुल पण, कारण की या अभ्यासक्रमामध्ये आपण आता पूर्ण एक्सपर्ट झालेलो आहोत. तुम्हाला हा जो PDCचा अभ्यासक्रम आहे तो मी एवढा डिटेलमध्ये देईल की तुम्हाला वाटणारच नाही की आपण कुठेतरी कमी पडतोय. तुम्हाला संपूर्ण सर्वगुण संपन्न अभ्यासक्रम आपण इथे प्रोव्हाइड करणार आहोत. फक्त रिझनिंग सोडून बाकी सगळे विषय तुम्हाला आपल्या या प्लॅटफॉर्मवर मिळणार आहेत, स्टडी स्पेस मराठीवर मिळणार आहेत. तुम्हाला फक्त मी काय पेड बॅचमध्ये शिकवणार नाही आहे, तुम्हाला यूट्यूबवर पण भरपूर सारे प्रश्न उत्तराची प्रॅक्टिस मी करून घेणार आहे, जेणेकरून तुम्हाला प्रश्न उत्तर पण सुटतायत आणि तुमचा थिअरॉटिकली कंटेंटसुद्धा होतोय. आणि कालपासून जेव्हा मी बॅच लॉन्च केली तेव्हापासून असंख्य विद्यार्थ्यांचे आम्हाला कॉल आले, मेसेज, जास्तीत जास्त तर कॉलच केले पोरांनी की मॅम GST लागून 1800 रुपये फी होतीये आणि त्यानंतर आणि परत एवढा महागडा कोर्स घेणं हे परवडत नाही. त्यामुळे जो 599चा आपला कोर्स होता तो मी लगेच फक्त 399 रुपयावर आणून ठेवलेला आहे, जेणेकरून प्रत्येकाला तो परवडेल. प्रत्येक विद्यार्थ्यांनी फॉर्म भरूनच इथं मुलांची, आता मला जास्त बोलायचं नाही, आर्थिक परिस्थिती बिघडतीये फॉर्म भरून. TCS IBPS पेक्षा हे जास्त भयंकर. ओके, सो तिथं मी काय केलेलं आहे की फीस फक्त 399 रुपये केली, जिथे तुम्हाला हे जरा डिस्ट्रीब्युशन थोडंसं चुकीचं आहे, असू द्या. शेती पतपुरवठा त्रिस्तरीय रचनेची प्राथमिक माहिती, ज्याच्यामध्ये म्हणजे प्राथमिक कृषी पतसंस्था, त्याच्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँक, त्यानंतर राज्य सहकारी बँक, या 3 स्तराची रचना किंवा 3 स्तराची रचना इथं आपण डिकोड करणार आहोत. तुम्हाला लवकरात लवकर हे डिकोडिंग मी यूट्यूबर आणि बॅचमध्ये दोन्हीकडे देणार आहे. सहकारची पूर्ण डिकोडिंग बॅचमध्ये ऑलरेडी प्रोव्हाइड केलेली आहे. ऑलरेडी बँकिंग आणि सहकारचे व्हिडिओज बॅचमध्ये मी टाकलेले आहेत. या व्यतिरिक्त अजून लाईव्ह व्हिडिओज होतील. सामान्य ज्ञान चालू घडामोडी जानेवारीपासून ऑगस्टपर्यंतच्या चालू घडामोडी ऑलरेडी तुम्हाला बॅचमध्ये शेअर केलेल्या आहेत. GKचे लेक्चर्स शेअर केलेले आहेत, नोट्स शेअर केलेले आहेत. कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था हे सुद्धा आपण अगदी लाईव्ह बॅचमध्ये घेणार आहोत, अगदी लाईव्ह. तर एक लक्षात घ्या, 70 पैकी 60 गुणांचा जो तुमचा अभ्यासक्रम आहे तो आपण इथंच पूर्ण करतोय. ओके, 70 पैकी 60 गुणांचा अभ्यासक्रम इथंच पूर्ण करतोय. तुम्हाला फक्त स्टडी स्पेस मराठी ॲप्लिकेशन मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे. तुम्हाला ऑल कोर्सेसमध्ये ही बॅच दिसेल. कोणत्याही पुस्तकाची गरज तुम्हाला लागणार नाही. प्रत्येक विषयाचं विस्तृत स्वरूपात नोट्स आपल्या आहेत. PDF अवेलेबल आहेत, ज्या प्रिंट मारून पुस्तकासारखा वापर करू शकता. लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत. परीक्षेसाठी संपूर्ण मार्गदर्शक शेवटपर्यंत आपण करणार आहोत. आजपासूनच तुम्हाला एनरोल करायचं आहे. आपण इथं जो विद्यार्थी मेहनत करेल त्याची 100% गॅरंटी घेऊ शकतो. लक्षात घ्या, जो खरंच मेहनत करेल त्याची 100% गॅरंटी आहे. तुम्हाला शेती पतपुरवठा त्रिस्तरीय रचनेमध्ये काय बघायचं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला शिखर संस्था, राज्य सहकारी बँक आपण शिकवणार आहोत. त्यानंतर मधली जिल्हा मध्यवर्ती बँक, मिडलमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक, ज्याच्यावर RBI, नाबार्ड या सगळ्यांचं लक्ष असतं. त्यानंतर गाव पातळीवर प्राथमिक कृषी पतसंस्था, प्रायमरी ॲग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीज, या तुमच्या पहिल्या घटकामध्ये आपल्याला बघायचं आहे. लक्षात घ्या. ओके, पहिल्या घटकामध्ये तुम्हाला हे बघणं गरजेचं आहे. त्यानंतर
हे सगळं जे आहे ना ते तुम्हाला डिटेलमध्ये एका व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता हे सगळं सांगत बसलो तर खूप जास्त वेळ जो आहे तर तो निघून जाईल. ते तुम्हाला डिटेलमध्ये शिकवणार आहे. नंतर सहकारमध्ये तुम्हाला एक व्यक्ती एक मत, सहकारमध्ये लोकशाही आहे, सहकारची समृद्धी आहे, महाराष्ट्रातील सहकारी संस्था कायदा ऑलरेडी मी शिकवला आहे, माझ्याकडे खूप सुंदर व्हिडिओ आहे त्याचा. तुम्हाला हवं आहे तर परत लाईव्ह शिकवते. सहकारच्या व्हिडिओजमध्ये, सहकारच्या फोल्डरमध्ये ऑलरेडी हा व्हिडिओ पडलेला आहे या कायद्याचा. 97वी घटनादुरुस्तीवर डिटेल लेक्चर घेतलेलं आहे मी, कारण की सहकाराला घटनात्मक दर्जा देणारी ही घटनादुरुस्ती आहे, ही सुद्धा शिकवले. बँकिंग संकल्पना सगळ्या RBI, ओके, सो मौद्रिक धोरण असेल, सगळं राष्ट्रीयकरण असेल, त्यानंतर प्राधान्य क्षेत्र पुरवठा असेल, या सगळ्या गोष्टी आपण क्लिअर करणार आहोत. सहकार आणि बँकिंग महत्त्वाचं आहे. त्यानंतर कृषी अर्थव्यवस्था, ज्याच्यामध्ये GDP मधील काय वाटा आहे आपल्या कृषी अर्थव्यवस्थेचा, कृषी क्षेत्राचा, हरित क्रांती बघायची आपल्याला. त्यानंतर जे उच्च उत्पादन देणाऱ्या बियाणांचा वापर करून काय बदल झालेला आहे, कृषी विपणन बघणार आहोत आपण, म्हणजे ॲग्रिकल्चर मार्केटिंग डिटेलमध्ये. त्यानंतर ग्रामीण अर्थ, जे काय ग्रामीण अर्थव्यवस्था आणि त्याचा विकास. सो PM किसान, मनरेगा, प्रधानमंत्री पीक विमा योजना, आत्मनिर्भर भारत ग्रामीण योजना, ज्या महत्त्वाच्या शासकीय योजना आहेत ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या, त्या आपण बघणार आहोत. अशा पद्धतीचा तुमचा पूर्ण अभ्यासक्रम आपण घेणार आहोत. हे फक्त मी टॉपिक सांगितले, हे डिटेल मी तुम्हाला बॅचमध्ये शिकवणार आहे. आणि प्रश्न याच टॉपिकच्या आसपास फिरत असतात, लक्षात घ्या. प्रत्येक तुम्हाला कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था याची डिटेल टॉपिक्स येतील आणि त्याच्यावर लेक्चर्स होतील. बँकिंग सहकारचं पण तसंच आहे. कृषी आणि त्या सगळ्या संबंधीचा, शेती आणि शेती वित्तपुरवठा जो आहे त्या संबंधी सुद्धा तसंच होणार आहे, डिटेलमध्ये मिळेल. बघा, शेती पतपुरवठा त्रिस्तरीय रचना, ज्याच्यामध्ये प्रायमरी किंवा प्राथमिक कृषी पतसंस्था असतील, या सगळ्यांवर तुम्हाला 20 प्रश्न आहेत. त्यानंतर बँकिंग सहकारवर 15 प्रश्न आहेत, सामान्य ज्ञान चालू घडामोडीवर 15 प्रश्न आहेत, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्थेवर 10 प्रश्न आहेत. सो अशा पद्धतीने हे जे 60 प्रश्न आहेत हे तुम्हाला मी क्लिअर करून देणार आहे. लक्षात घ्या, तुम्हाला फक्त एनरोल करायचे. 70 गुणांची तुमची ऑफलाईन परीक्षा होणार आहे OMR बरोबर. ओके, सो 70 प्रश्नांचा समावेश राहणार आहे. 1.25 तासाचा वेळ तुम्हाला मिळणार आहे, 75 मिनिटाचा. आणि बाकी 30 गुण जे आहेत त्याची तुमची मुलाखत असणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला काय विचारलं जाईल बघा. तुम्हाला शारीरिक तुमची क्षमता, तुमचं व्यक्तिमत्व बघितलं जाईल. त्यानंतर तुमचं संवाद कौशल्य कसं असेल, तुम्हाला प्राथमिक म्हणजे बँकेची प्राथमिक माहिती काय आहे याच्यावर प्रश्न आपण तुम्हाला देणार आहोत. पुणे जिल्ह्याचे स्थानिक ज्ञान याची सुद्धा PDF बॅचमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. पुणे जिल्ह्याचे स्थानिक ज्ञानाची सेवा वृत्ती, सहकारातील मूलभूत तत्वे, शिष्टाचार, ही सुद्धा सहकारातील मूलभूत तत्वे, शिष्टाचार, ही सुद्धा PDF तुम्हाला बॅचमध्ये मिळणार आहे. लक्षात घ्या, अशा पद्धतीने फक्त 399 रुपयाची ही आपली बॅच आहे. एकूण 60 गुण तुमची कव्हर करणारी ही बॅच आहे. तर तुम्हाला 100% इथं फायदा जो आहे होणार आहे फक्त 399 रुपयाला. स्टडी स्पेस मराठी ॲप्लिकेशन मोबाईलमध्ये प्रत्येकाने इन्स्टॉल करा. ओके, प्रत्येकाने इन्स्टॉल करायचं आहे आणि ही बॅच घेऊन टाका. लवकरात लवकर अभ्यास सुरू करा. आणि तुम्ही जर तयारी पक्की ठेवली तर नोकरी मिळणार, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि लवकरात लवकर आपण टेस्ट सिरीज सुद्धा घेऊन येऊ. हा जो तुमचा सगळा सिलेबस आहे त्याच्यावर टेस्ट सिरीज सुद्धा आपण सोडवणार, जेणेकरून 100%. आणि जर तुम्ही म्हणत असाल 12 लाख 15 लाख सीट, तर विसरून जा. लास्ट टाइमला जी जाहिरात आली, परीक्षा झाली आणि आमच्या खूप जवळचे, आमच्या निकटवर्तीय, इवन तुम्हाला माहीत नसेल, ही जे आपले टीचर्स आहेत, टीचर्समधून सुद्धा 2-3 शिक्षक जे आहेत तर त्यांची सिलेक्शन झालं होतं, नोकरीसाठी बोलवलं होतं. त्यामुळे तुम्ही कितीही म्हणा, कितीही मुलांना डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करा, लास्ट टाइमच्या भरतीवरनं मी एवढं सांगू शकते की 100% जो काम करणारे, मेहनत करणारे प्रामाणिकपणे, त्याला इथं जॉब मिळणार आहे. लक्षात घ्या सगळ्यांनी. ओके, लास्ट टाइमला भरपूर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन जे आहे तर ते झालं आणि आमच्या जवळच्या लोकांचं झालेलं, लक्षात घ्या. जुन्नरचे वगैरे आमचे मित्र आहेत, त्यांचं सिलेक्शन झालंय. ओके, चला, थँक्यू सो मच. सगळ्यांनी ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा. तिथे तुम्हाला 399 रुपयाला मात्र हा कोर्स दिसेल आणि तिथे तुम्हाला रेग्युलरली आपण लेक्चर सुद्धा घेणार आहोत. ऑलरेडी भरपूर चांगला क्वालिटी कंटेंट मी शेअर केलेला आहे. चलो, बाय बाय एव्हरीवन.